आज सकाळी-सकाळी ना मला भेटायला आला होता भैय्या. मग त्याच्यासोबत बाहेर छान पोटभर नाश्ता केला आणि लगेच त्याला बाय केलं. कारण बऱ्याच दिवसांपासून मुहूर्त न लागणाऱ्या कामाला आज फायनली मुहूर्त लागला होता. माझे ऑलमोस्ट सगळे कपडे ना धुवायलाच पडले होते. मला लिटरली रूममध्ये घालायला पण काही नव्हतं राहिलं. त्याच्यामुळे आज त्यांना धुण्याशिवाय ना माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता. आज संडे होता आणि माझ्या हॉस्टेलला एकच वॉशिंग मशीन आहे. त्याच्यामुळे मी सकाळी 7 वाजल्यापासून नंबरला लावले होते आणि एक सोडून 5-6 दोऱ्या बांधून आतल्या रूममध्ये कुणीच नसल्यामुळे सगळ्या रूमभर माझे कपडे वाळत होते. त्याच्यानंतर पद्मजाची एक छोटीशी टेस्ट होती. मग त्याच्यात तिला थोडी हेल्प केली आणि मग आम्ही गेलो जेवण करायला. जास्त भूक नव्हती म्हणून मी फक्त डाळ-भातच खाल्ला. पण आजच्या जेवणात एवढं सगळं होतं. त्याच्यानंतर ना दुपारी काय करायचं म्हणून मग ॲटलीस्ट हॉस्टेल तरी बघून यावं म्हणलं. मला हॉस्टेल स्विच करायचंय पण माझी इच्छा बिलकुल नाही होत असो, संध्याकाळी मस्त बिर्याणी खाल्ली आणि आल्यावर जे झोपले ते माझी झोप झाली डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी. आता नेहमीप्रमाणेच 9ला नाश्ता संपणार आणि मी 8:45ला उठले होते. मग पटपट फ्रेश होऊन वरती गेले. नाश्त्यामध्ये ना पोहे होते आणि सकाळी-सकाळी पोहे खाल्ले ना, की मला खूप जास्त ॲसिडिटी होऊन जाते. पण दुपारपर्यंत भूक पण कंट्रोल झाली पाहिजे म्हणून थोडंसं खाऊन यायचं. चला तर मग बाकी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.